मनसे के माऊली थोरवे ने गणपति बप्पा विसर्जन के अवसर पर किया महाप्रसाद का आयोजन। गणपति बप्पा मंगल मूर्ति, गणपति बप्पा मंगल मूर्ति। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारी माननीय श्री माऊली थोरात चेंबूर में अपने हजारों कार्यकर्ता के साथ गणपति बप्पा विसर्जन के अवसर पर सत्यनारायण महापूजा आयोजित करके सभी गणेश भक्तों को महाप्रसाद का लाभ मिला और सभी गणेश भक्तों ने अपनी मनोकामना पूरी होने के लिए प्रार्थना की। आए हुए भक्तों ने नारे लगाए, गणपति बप्पा मोरया, अगले बरस तू जल्दी आ। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। प्रत्येक वर्षाप्रमाणेच हा सण संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात उत्साहाने साजरा होत असतो। आणि आमच्या घरी बघितलं तर प्रत्येक वेळी आम्ही एक नवीन काहीतरी सामाजिक संदेश देणारा देखाव बनवत असतो। त्या निमित्ताने यावर्षी आम्ही आज मराठी भाषेसंदर्भातला हा देखाव बनवलेला आहे। खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे मराठी लोकांवर आज परप्रांतीय लोकांकडून अन्याय होत आहेत त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशा प्रकारचे हे देखाव्यातून आम्ही जनजागृती करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। सर हे जर चालू आहे जे हिंदी मुस्लिम मध्ये मराठी बोलायचं काय बोलायचं? नक्कीच महाराष्ट्रात राहायचं असेल आपल्याला तर मराठी भाषा ही आपल्याला बोलायला आलीच पाहिजे। ज्या ठिकाणी आपण आपला व्यवसाय करतो किंवा नोकरी करतो किंवा आपलं जगण्याचं साधन या मराठी भाषेचं अस्तित्व असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला भाषा शिकलीच पाहिजे। जर कुणाला नाही आले त्यांना टाइम वगैरे भेटणार का? नाही असं टाइम वगैरे नाही, पण मराठी भाषा हा शिकण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, प्रत्येकाने केला पाहिजे। आणि ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी भाषेचा सन्मान करणं हे उचितच आहे। साहेब तुम्ही काय बोलणार आपल्या गणेश चतुर्थी? तर ह्याच देखाव्याच्या संदर्भात गणेश बाप्पाच्या जे काही आम्ही साकडं टाकलं आहे, बाप्पा की सगळ्यांना मराठी येऊ दे, तू विद्येचा देवता आहेस। गणपती बाप्पाला विद्येचा देवता म्हणतो आपण। आणि गणपती हा उत्सव हा हर पगड जाते, म्हणजे आपण जर म्हटलं भारत हा विविधतेत नटलेला देश आहे आणि परंपरा जपण्यामध्ये महाराष्ट्राचा अव्वल नंबर आहे। तर त्या दृष्टीने जर पाहिलं तर आम्ही गणपती बाप्पाला आमच्या वतीने साकडं टाकलंय की हे गणपती बाप्पा मराठीचा विनाकारणच सगळ्यांना म्हणजे खूप अवघड आहे असं वाटतं, परंतु तसं नसताना तू त्यांच्यावर कृपादृष्टी फिरव आणि यांना मराठी येऊ दे। मराठी येण्याचा उद्देश असा आहे की आपण महाराष्ट्रातले आहोत आणि महाराष्ट्रामध्ये मराठी हा आपला पायाभूत आहे। जसं संस्कृती, तर संस्कृती ही कुठेतरी लोप पावती आहे आणि तिच्या पाठोपाठ जर मराठीचाही लोप झाला तर मग आपण महाराष्ट्र आहे किंवा आपणच महाराष्ट्रातले आहोत असं आपण कुठल्याही म्हणायचं। हा तर मुद्दा उपस्थित आहे आणि हा राजसाहेबांचा मुद्दा अगदी म्हणजे आपल्या महाराष्ट्राला धरून हा मुद्दा आहे। त्यामुळे याच्यात म्हणजे वेगळं वाटण्यासारखं असं काही नाहीये। आणि जे काही आता बाहेर तुम्ही म्हटलात की हिंदू मुस्लिम की भाषा, जेव्हा आम्ही मातृभूमीतून इकडे कर्मभूमी मुंबई शहरात आलो तेव्हा आम्हाला कुठे येत होती हिंदी, आम्हाला कुठे येत होती इंग्लिश, परंतु आम्ही शिकलो ना, आम्ही हिंदी बोलतो ना, जिथे प्रसंग आहे तिथे हिंदी वापरतो, जिथे जातो तिकडे इंग्लिशही वापरतो। मग आम्ही जर मराठीतून हिंदू शिकू शकतो, जर तामिळनाडू मुलं जातात आता परप्रांतीय याच्यात आपल्या मुलांचा महाराष्ट्रात नंबर नाही लागत, इकडे तिकडे नंबर लागतात, त्या भाषा शिकतात ना। पर्याय नसेल आणि गरज असेल तर मग गरज असेल तर आपल्याला शिकणं गरजेचं आहे आणि आपण आजपर्यंत गरजच भासू दिली नाही, म्हणून त्याच्या भाषेचा लोप पावत चालला आहे। संस्कृती जशी मागे पडत आहे काळानुरूप तशीच उद्या मराठी मागे पडणार आहे। आणि हा मला तरी वाटतं की एक महाराष्ट्रीयन नारी होण्याच्या यांनी माझं प्रत्येक स्त्रीला एक आव्हान असेल की घराघरामध्ये आपली मराठी मायबोली जपा आणि बाहेरही जपा, परप्रांतात सुद्धा आपल्या मराठीचा, जसं आपल्या साधू संतांनी महाराष्ट्राचा झेंडा आपल्या पूर्ण भारतामध्ये आपला फडकवला आहे तसंच आम्ही जिजाऊ सारखं आणि माता म्हणजे सावित्रीबाई फुलेंसारखा हा वसा घराघरात आम्ही टिकवणार। आणि तो आपल्या म्हणजे लोकमान्य टिळकांच्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने तर तो आपण सर्वच जण गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात। धन्यवाद सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता एवढं मोठं गणपती सण आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलणार सर? मुळात याच वर्षी महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या उत्सवाला राज्य गणेश उत्सवाचा दर्जा मिळाला आणि हे होत असताना माननीय राजसाहेबांचे आवडते चेंबूरचे आमचे विभागाध्यक्ष माऊली थोरवे यांच्या घरी आमचे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारे सचिन गोळे हे सुद्धा साहेब आमच्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत माऊली साहेबांच्या घरी।
माऊली साहेबांच्या घरी बघितल्यानंतर मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये टिकली पाहिजे या भावनेतून प्रत्यक्ष गणपती बाप्पाच या ठिकाणी सगळ्यांना सांगतात की महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँडच टिकणार आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषाच टिकणार. या देखाव्यातून माऊली साहेबांनी या परिसरामधल्या सर्वसामान्य जनतेला हा एक विश्वास दाखवलाय की गणपती हे आराध्य दैवत असताना गणेशाने स्वतः या ठिकाणी मराठी भाषेचा या ठिकाणी आपल्याला प्रेरणा दिलेली आहे. सर आपण काय बोलणार? मी सर्वप्रथम राज्यातील सर्व मराठी माणसांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देईल. शेलार साहेब बोलल्याप्रमाणे गणपती ज्या पद्धतीत बनवला गेला आहे किंवा ज्या लोकांना संदेश द्यायचा आहे तो माऊली थोरवे साहेबांनी खूप चांगला दिला आहे की महाराष्ट्रात तुम्ही राहत असेल तर प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे आणि ही मराठी येत असताना मराठी माणसाची संस्कृती जपली पाहिजे. आणि दरवर्षी माऊली साहेब खूप चांगल्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा करतात, आम्हाला प्रत्येक वेळी निमंत्रण देतात. आणि असे मराठी माणसं जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत मराठी माणसाला केसालाही धक्का लावून देणार नाही एवढं नक्की. चेंबूरचे माऊली थोरवे विभाग अध्यक्ष त्यांच्या घरी आलेलो आहे आणि त्यांनी जे हे महाराष्ट्रासाठी जे केलेलं आहे ते एकदम